तर बघतो आपण या ठिकाणी महेश शेठ पाटील त्यांच्या समवेत आपण बघतोय सागरजी काजारे यांचं स्वागत केलं जाते। आमचे राहुल पाटील या ठिकाणी आपण बघतोय त्यांच्या माध्यमातून स्वागत केलं जाते। मंचावर उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत गुळसुंदे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच प्रतिमेशजी पाटील, नाना महाडिक, प्रशांतदा पाटील। आपण पाहतोय आपल्या गावचा संघ या मैदानावर उतरल्या कारणानं या ठिकाणी गावच्या संघाची पाठराखण कशा पद्धतीने केली गेली पाहिजे त्याचं जिवंत उदाहरण आपण पाहू शकता। परंतु बघूयात, आपण नेहमी म्हणतो की आपली सोबत आपल्या कोणीतरी असेल तर आपलं काम तितकंच मोठं आणि चांगलं होतं। आणि अशा परिस्थितीत आता मात्र एका बाजूला आपण बघतोय शिवाजीनगर, आणि शिवाजीनगर म्हटलं की आम्हाला आठवण येते आमचे मित्र रोशन सकपाळ यांची। बऱ्याचशा मैदानावर ते आमच्या सोबत जोडले गेले असतात, तर त्यांचंही स्वागत रोशन सकपाळ यांचं। आणि वळूयात सामन्याकडे पुन्हा एकदा शेखरजी पाटील यांच्याकडे। मॅचला सुरुवात सामना क्रमांक 2 पाहायला मिळतो। पहिला चेंडू सुरुवात झाली दमदार आणि पहिल्या चेंडूवर आलेला हा चौकार, 4 धावा। सामनावीराचा किताब देण्यासाठी मी विनंती करेन आमचे प्रथमेशदा पाटील। त्यानंतर बघा गुळसुंदे ग्रामपंचायतीची माजी सदस्य आपण पाहते सन्माननीय मनोजदा पवार यांचं सुद्धा शुभागमन झाले। त्यांना विनंती आपण व्यासपीठावर या। नक्कीच मी प्रथमेशदा पाटील विद्यमान सरपंच गुळसुंदे ग्रामपंचायतीचे त्यांना विनंती असेल, आणि प्रशांतदा पाटील आणि नाना महाडिक या तीनही मान्यवरांना विनंती असेल आपण मंचावर यायचं आणि सन्मानित करायचं आहे। मॅन ऑफ द मॅच मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा या ठिकाणी नक्कीच शेखर आपण बघतोय असं वाटलं होतं, परंतु सगळ्यात पहिले आपण पुरस्कार देऊयात, कारण आपण बघतोय सन्मानित करूयात। थोडीशी सल्लामसलत चर्चा नक्कीच तुमच्या सोबत केली जाईल, कारण आपण पाहतोय या ठिकाणी आपण पाहतोय आमचे प्रशांतदा पाटील, त्यानंतर विद्यमान सरपंच प्रथमेशजी पाटील आणि नाना महाडिक यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित केलं जाईल। नक्कीच या ठिकाणी तू चांगला खेळ केला, शुभेच्छा तुला असतील। परंतु सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं होतं 5 चेंडू निर्धाव, त्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव, एकूणच खेळ तसा पाहायला गेला तर दडपणा खालचा होता। आणि ग्रामीण क्रिकेट म्हटलं की पाठीराखे असे असतात, चांगलं काम केलं तर बोलणारे कमी असतात, परंतु वाईट काम केलं तर आठवडाभर बोलणारे जास्त असतात। आणि अशा परिस्थितीत तुला माहिती आहे की तुझ्या माध्यमातून चांगला खेळ घडला गेला पाहिजे, परंतु चेंडू बॅटवर सहजासहजी येत नव्हता। अशा परिस्थितीत तू सामना जिंकून दिला, काय म्हणशील? पाठीराखे असतात, मला कधीच ते मागे काहीच बोलत नाहीत, कारण त्यांना माहिती आहे मी चांगला खेळतो। आणि ते नेहमी कधी पण मला मी डॉट बॉल जवळ तरी पण ते मला कधी काय बोलणार नाही, ते बोलतील तू ग्राउंडवर राहा, मॅच काढून येशील। आणि त्यांचा धन्यवाद असेल की नेहमी ते मला सपोर्ट करतात। नक्कीच या स्पर्धेचा इतिहास आपण पाहायला गेलं तर गोलंदाजांना पोषक असलेली खेळपट्टी आपण नेहमी म्हणतो, परंतु खेळच तू असा दाखवला, षटकार चौकार अशा पद्धतीने दाखवला। आणि हे रसायनी चषक या स्पर्धेबद्दल काय सांगशील? स्पर्धा तर चांगली आहे आणि अंकित दादा आणि शुभम दादाने आम्हाला एंट्री ठेवली, त्यांचं आभार असेल। आणि विकेट थोडी लांब आहे, त्याच्यामुळं बॉल जरा स्लो येतात, कधी फास्ट येतात, त्याच्यामुळं ते डॉट बॉल झाले। आणि आमचा बॅट्समन कधी असा डॉट होत नाही, तो डॉट झाला तरी स्ट्राईक रोटेट करतो, परंतु झालं ते झालं। नक्कीच पुढच्या सामन्यासाठी तुम्हाला शुभेच्छा असेल। एक चांगला खेळ आपण पाहिला, त्याच्या माध्यमातून 34 धाबांची एक वादळी खेळी करून तो सामना जिंकून दिला। वळूयात या सामन्याकडे पुन्हा एकदा, बॅक टू शेखर पाटील यांच्याकडे। येस, थँक्यू। बऱ्याचशा ठिकाणी आम्ही पाहत असतो की आम्ही स्वतःहून सांगत असतो की बोला, परंतु कोणी बोलायला तयार नसतं, परंतु दीपेश स्वतःहून आला आणि त्यांनी सांगितलं की मला बोलायचं आहे। कारण खेळत असा राहिला, ज्या वेळेला डॉट चेंडू आले त्यावेळेला थोडंसं प्रेशर, परंतु प्रेशर झुगारलं
आणि त्यानंतर या मॅचवर विजय प्रस्थापित केला आमचे गुलसुंदे गावचे कल्पेशजी पाटील हे इथे आलेले आहेत. त्यांचं आपण स्वागत करूया. रसायनी चषकामध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. जाऊया मॅचकडे पुन्हा एकदा. चांगला सामना सुरू आहे. टीमची धावसंख्या टोटल जोडली आहे ती 7 धावा तुम्हाला पाहायला मिळेल. 7 रन्स. पहिलं षटक पॉवर प्लेचं पाहत आहे. देवलोली गावाच्या एंड कडून बॉलिंग करताना परंतु स्वीट साऊंड असा आवाज पाहायला मिळतोय आणि सरळ चेंडू धडकलाय तो डीप मिड विकेटच्या दिशेनं येणारा हा मात्र आलाय रसायनी चषकामधील हा दमदार षटकार. तिनं ही स्पर्धा मात्र काही यशस्वी होते बघा. अप्रतिम स्पर्धा. कारण सातत्यानं ते सुद्धा बऱ्याचशा मंचावर समालोचन करत असतात. आपण त्याला पाहत असतो. परंतु त्यांना माहिती की स्पर्धा कशी करावी आणि स्पर्धा कशी असली पाहिजे. आपण पाहता आमचे सन्माननीय जितूदादा गाताडे आपण पाहता आमची MSCB मध्ये कार्यरत आहेत. अगदी त्यांची सुद्धा आम्हाला या स्पर्धेसाठी सहकार्य लाभते. त्यांचं आपण करूया या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. या वेळेला आपण पाहताय फटका खेळतोय क्षेत्ररक्षक चेंडूला अडवेल तोपर्यंत एक सिंगल मात्र मिळतीये. अगदी देवेंद्र सर आपण पाहिलं तर खूप सारे पाहुणे त्यामुळे थोडंसं मॅचकडे कॉन्सन्ट्रेट होत नाहीये. परंतु मी म्हणेन की पाहुण्यांचं येणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. कारण एखादी स्पर्धा एखादा कार्यक्रम म्हणलं ना तर त्याच्यासाठी पाहुणे येणं हे तितकंच आयोजकांसाठी महत्वाचं असतं. आणि तेच मग राजकीय शैक्षणिक कला क्रीडा सांस्कृतिक प्रत्येक क्षेत्रामधील मान्यवर या व्यासपीठावर गेल्या 3 रात्रीमध्ये आपण पाहतोय. त्या सर्वांचं आपण स्वागत करूया. टीमची धावसंख्या टोटल 14 रन्स पाहायला मिळतील. टोटल 14. या वेळेला फटका उडवण्याचा प्रयत्न होता. मिस टायमिंग स्ट्रोक. परंतु फर्स्ट अटेम्प्ट सेकंड अटेम्प्ट आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा चला बघा पाणी ना झेलचा प्रयत्न होता आणि त्यानंतर मात्र झेल सुटलाय परंतु पाणी ना मैदानात. आणि अशा परिस्थितीत कारण आपण बऱ्याचदा बघतो आपण मगाशी सांगितलं होतं की व्यावसायिक खेळ असेल तर कधी कधी व्यावसायिक खेळाडू आपल्या जीवाची पर्वा करत नाही. परंतु ग्रामीण क्रिकेट म्हटलं तर आपल्या गावासाठी खेळताना आपल्या जीवाची पर्वा न करता या ठिकाणी आपले प्रयत्न 100% दाखवताना बऱ्याचदा असा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि तशाच परिस्थितीत हा खेळ या ठिकाणी या विकेट किपरच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आपण नेहमी म्हणतो की सोपा झेल होता परंतु नाईट क्रिकेटमध्ये बऱ्याचदा असं आपल्याला पाहायला मिळतं. तेंडुलकर सर यांची आठवण येते मैं खेलेगा. आणि तशाच पद्धतीने या खेळाडूंना सांगितलं की मी खेळणार भलेही मला इजा झाली असेल परंतु मी खेळणार. माझा खेळ माझ्या गावासाठी नक्कीच दाखवणार. नक्कीच. कारण ज्या वेळेला मैदानामध्ये उतरतात आणि त्या उतरल्यानंतर तुमच्या अंगावर ज्या जर्सी असतात ना त्याच्यावर तुमच्या गावाचं नाव असतं आणि त्यासाठी तुम्हाला माहिती की खेळणं किती महत्वाचं आहे.
आणि यश सकपाल आमचे रोशन सकपाल सर यांचे सुपुत्र पाहायला मिळतील. चांगला खेळ करतोय. आता मात्र टॅप करतो. या वेळेला आपण पाहतो ऑनसाइडला ऑनड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक वेगाने दुसरीचा प्रयत्न. डेंजर एंड. गरज होती का या धावेची आणि ती धाव घेत असताना इथून मात्र रनआउटची विकेट. आत्महत्या आणि त्यानंतर मात्र महत्वाच्या विकेटचं पतन. बॅट्समन आउट. प्रणिल नाईक जो चांगला खेळ करत होता त्याला मात्र बाद होताना पाहिलंय आणि तो मात्र बॅक टू द डगआउट. या व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत आणि म्हणून तर या स्पर्धेची चर्चा गेल्या महिनाभर आपण पाहिली आणि 3 रात्रीमध्ये ही स्पर्धा का उंच शिखरावर आपण पाहत आहे आणि का इतके मान्यवर या स्पर्धेला भेट देतात याची पोचपावती आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगला चेंडू सन्मान देण्याचा प्रयत्न आपण पाहिला बॅट्समनचा. पहिला चेंडू खेळताना आपण पाहिलं साईला आणि त्यानंतर पहिला डॉट खेळलाय. 2 षटकांचा वाज विकेट संपलाय आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीम धावसंख्या जमली ती टोटल आपण पाहू शकाल. विठ्ठल रखमिनी टीम आपण पाहत आहे. शिवाजीनगर टीम बॅटिंग करताना गुलसुंदे टीमच्या समोर खेळताना आपण पाहतोय. सेमीफायनल मध्ये अगदी बाद केलं होतं 3ऱ्या मॅच मध्ये आणि त्यानंतर तो पुढे गेला. कालच्या तांबाटी संघाने सुद्धा सुपर 12 मध्ये अगदी प्रवेश केलाय आणि कालच्या रात्रीमध्ये आपण विचार केला सुशांत मोकल यांचा कळवे संघ आणि त्यानंतर मोरिया बोरगाव असे संघ पाहायला मिळाले. अगदी दिग्गज संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहत आहे. जोरदार अपील पंचांकडे करताना आपण पाहू शकाल. पंचांवर दबाव टाकला जातोय परंतु पंच तटस्थ आहेत. दोन्ही पंचांकडे तुम्ही जर पाहिले ना एका बाजूला आमचे दीपकजी पाटील सर दुसऱ्या बाजूला विशालजी पाटील सर खूप अनुभवी पंच बरीच वर्ष क्रिकेटच्या पटलावर आपण पाहू शकाल आणि तिसरे पंच आमचे निशांतजी माली सर यांना आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 चेंडू अगदी डॉट टाकत असताना चांगली गोलंदाजी. आता मात्र कमबॅक करतोय शुभम सुर्वेला आपण पाहत आहे. शुभम सुर्वे हा गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. 2 चेंडू डॉट. तिसऱ्या चेंडूला टाकत असताना थोडासा फुटवरचा वापर आपण पाहिला परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर लेग बाईकची धाव. चेंडू अंगाला अडला. पॅडवर चेंडू स्पर्श झालाय आणि त्यानंतर मिळाली 1 धाव आणि या 1च्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकली. ती टोटल 25 धावा. 25 रन्स स्कोर कार्डवर तुम्ही पाहू शकाल. एक चांगलं मैदान देवलोली गावाचं मैदान तुम्हाला पाहायला मिळत आहे आणि या मैदानावर क्रिकेटचा रणसंग्राम. तुम्ही लाईन यावेळेला खेळण्याचा प्रयत्न लॉंग लेग फाईन लेग कव्हर करायचा होता परंतु चांगला चेंडू होता. फसवा होता. बॅटचा फेस लवकर क्लोज झाला आणि त्यानंतर चेंडू विसावलाय. तो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये डॉट आलाय. बघा दुर्शेट टीम आपण कुठेही जाऊ नका. यानंतर या मॅच मधून जो जिंकेल तो आपल्या बरोबर खेळणार आहे. आमचे सन्माननीय पाहुणे आपण पाहत आहे राजेशजी धोत्रे साहेबांचं इथे शुभागमन झालंय. त्यांचं आपण स्वागत करूया. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक स्वागत. टीमची धावसंख्या आता टोटल स्थिर आहे ती म्हणजे 26 रन्स. 2 षटकामध्ये 24. या षटकानं कमबॅक केलं. यावेळेला अगदी आपण पाहता हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न लुक देण्याचा प्रयत्न होता परंतु ऑफ ड्राईव्ह मध्ये आपण पाहिला लॉंग ऑफ मध्ये चेंडूला खेळला. एक सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीनं 1 धावेच्या बरोबरीने 27 धावा जोडल्या. टोटल जर आपण विचार केला असेल 2 षटकामध्ये 24 आणि या षटकामध्ये फक्त खर्च केल्या शुभम सुर्वेनं 3 धावा आणि 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 27 धावा स्कोर कार्डवर. आणि नक्कीच आपण बघतोय जबरदस्त यशाच्या शिखरावरती आपल्याला ही जी स्पर्धा पाहायला मिळते. अगदी प्रत्येकाच्या ओठावर या स्पर्धेचं नाव या ठिकाणी अगदी आदरानं घेतलं जातं कारण आपण बघतोय प्रथम ते
6व्या क्रमांकापर्यंतच्या सगळ्या ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळतात. सध्याच्या घडीला आपण म्हणतो ना की एखादा संघ फॉर्मला असो, तशाच पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आमचे नरेशजी मुने आणि त्यांच्या सुकन्याच्या नावानं, तन्मयीच्या नावानं बरेचसे या ठिकाणी आपण बघतोय. तन्मय नरेश मुने हिच्या वतीनं आपण बघतोय सगळ्या 6 ट्रॉफी अगदी मैदानाचं लक्ष वेधून घेणाऱ्या या 6 ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. फलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि मालिकावीराची ट्रॉफी या ठिकाणी आपण बघतोय. स्पोर्ट्स सायकल, त्यानंतर स्पोर्ट्स शूज आणि फ्रीज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. आमचे हरिभक्तपरायण अनंतबुवा हरिभाऊ पाटील यांच्या माध्यमातून आपण बघतोय. महाराष्ट्र राज्य भारतीय जनता मजदूर सेलचे BJP सेलचे अध्यक्ष आपण बघतोय हरिभक्तपरायण अनंतबुवा पाटील. त्यानंतर आपण बघतोय उदय कंडू घरत कसलगणचे, त्यांच्या वतीनं प्रत्येक सामनावीराची ट्रॉफी या स्पर्धेसाठी आम्हाला देण्यात आली. आपण बघतोय एक जबरदस्त सन्मान चिन्ह आमचे उमेशजी पाटील, मंगेजी पाटील, सुनील राठोड, नितेश कारंदे यांच्या माध्यमातून आपण बघतोय सगळे सन्मान चिन्ह या ठिकाणी देण्यात आले. संपूर्ण स्पर्धेसाठी लागणारं पाणी आमचे अविनाशजी पाटील यांच्या वतीनं देण्यात आलं. त्यानंतर आपण बघतोय बिस्लरी बॉक्सची आपण बघतोय बॉटल रोहित पाटील यांच्या वतीनं देण्यात आले. त्यानंतर आपण बघतोय मेडिकल किट या ठिकाणी पुरवण्यात आले आमचे ज्ञानेश्वर मालुसरे यांच्या वतीनं. स्पर्धेसाठी लागणारे सगळे चेंडू आपण बघतोय आयांश विराज गोटल, त्यानंतर सई योगेश मालुसरे, साई भावेश जाधव, त्यानंतर आपण बघतोय मायरा संकेत मालुसरे, ज्ञानेश्वर मालुसरे आणि अमित रापटे यांच्या वतीनं आपण बघतोय. आपटा विभागातील अमित रापटे त्यांच्या वतीनं आपण बघतोय सगळे गोलद चेंडू या ठिकाणी स्पर्धेसाठी आम्हाला देण्यात आले. जबरदस्त पद्धतीची खेळपट्टी या ठिकाणी पाहायला मिळते. आमचे किरण मोरे, त्यानंतर हर्षद पवार या ठिकाणी आपण बघतोय खेळपट्टीची आखणी करण्यात आली. त्यानंतर समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण बघतोय रोशन म्हात्रे, कमलादास, त्यानंतर श्री कमलदास, त्यानंतर अजय, हे सगळे कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळते. तर एकूणच एक चांगली स्पर्धा आपण बघतोय. आतापर्यंत 4 रात्री आम्हाला पाहायला मिळतील. या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचं कार्य असू दे, सगळ्या ठिकाणी सहकार्य केले आमचे आपट्याचे साहिल कासार, त्यानंतर अकुलवाडीचे सुभाष पवार, अकुलवाडीचे विवेक भोईर, या सर्वांनी ही स्पर्धा अगदी यशाच्या शिखरावरती नेण्यासाठी हातभार लावला. या सगळ्यांचं मनापासून स्वागत. त्यानंतर आपण बघतोय स्पर्धेच्या 4ही रात्री आपण बघतोय पंचांच्या भूमिकेसाठी आपल्याला पाहायला मिळतील आमचे विशाल पाटील सर, निशांत माळी सर, त्यानंतर नरेंद्र पाटील सर, सुनील तांडेल सर आणि आजच्या रात्री आपण बघतोय दीपक पाटील सर. या सगळ्या मान्यवर पंचांचं आपण स्वागत करूया. गुणलेखनच्या माध्यमातून आपण बघतोय आपल्या रसानी परिसरातील नारपोली गावचे सुपुत्र मयूर पाटील, त्यानंतर नडाल परिसरातील चेतन भोईर आणि आमचे रोहित गाताडे, एक सिनियर स्कोरर काल आमच्या स्पर्धेसोबत जोडले गेले होते. समालोचक आपण पाहतोय आमचे महागुरू टीके माळी सर, त्यानंतर प्रवीण दुगाडे सर पहिल्या रात्री पाहिलं होतं. दुसऱ्या रात्री कालचे आपण बघितलं अभिषेक पाटील, मानस मनोरे, अजिंक्य बौड, प्रथमेश मोरे आणि मी स्वतः देवेंद्र माळे. आणि आजच्या रात्रीसाठी आपल्या सोबत जोडले गेलेत शेखर पाटील. चला आपण बघा रिव्ह्यू घेतला होता आणि त्यानंतर सेकंड धावेसाठी इथून साई गरज बाद झालाय. अजिंक्य सुर्वे, आपल्याला विनंती असेल ह्या आपण मंचावर. नक्कीच आपण बघतोय आपल्या रसानी गुळसुंदे परिसरातील एक जबरदस्त व्यक्तिमत्व, जबरदस्त नेतृत्व त्यांच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी केलं जातं. ते आमचे अजिंक्य सुर्वे यांना विनंती असेल या आपण मंचावर आपलं मनापासून स्वागत. आपण बघतोय गुळसुंदे गावचे बरेचसे मान्यवर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, कारण घरचा संघ खेळतोय, घरचा संघ या ठिकाणी या मैदानावर एक चांगलं काम करतोय, एक चांगला खेळ करतोय. आणि अशा परिस्थितीत या संघाला आपण बघतोय पाठिंबा देण्यासाठी आपण पाहतोय बरेचसे मान्यवर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अजिंक्य सुर्वे, आपल्याला विनंती असेल या आपण मंचावर आपलं मनापासून स्वागत. ओव्हर टू शेखर पाटील. येस, थँक्यू सो मच. स्पर्धा म्हटली सर्वांचं सहकार्य, कोणतेही कार्य असू द्या त्या कार्यामध्ये प्रत्येकाचं सहकार्य महत्त्वाचं असतं. ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी मग वस्तुरूपी असेल, देणगी स्वरूपामध्ये असेल किंवा अन्य कोणत्याही स्वरूपामध्ये असेल किंवा मेहनत असेल, ज्यानं आम्हाला सहकार्य केलंय, सरळ हातानं त्या सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. पुन्हा एकदा मॅचकडे जाऊया. चेंडू या वेळेला आपण पाहताय अप्रतिम चेंडूची हाताळणी पाहायला मिळत आहे. टॉपिंग क्रीज तुम्ही पाहू शकाल आणि त्यामध्ये अगदी ब्रह्मास्त्र ब्लॉक हॉलचा चेंडू पिच केलाय आणि त्याच्यावर उत्तर नव्हतं बॅट्समनकडे आणि हा चेंडू सुद्धा डॉट पाहायला मिळतोय. धावसंख्या आता टोटल 30 धावा पाहायला मिळेल. असं वाटलं सुद्धा नव्हतं मयूर की पहिल्या 2 षटकामध्ये 24 आणि त्यानंतरच्या 2 षटकामध्ये कमबॅक होईल गुलसुंदे टीमचं आणि ते कमबॅक झालंय. कारण क्रिकेट हा खेळ असाच आहे, कधी हसवतो, कधी रडवतो, कधी आनंद देतो, कधी शांत ठेवतो. कारण ज्या वेळेला 2 षटकं तुमच्या बाजूने चांगली धावा आल्या त्यानंतर कमबॅक कसं करायचं हे मात्र गुलसुंदे टीमनं सांगितलं आणि त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी. आता मात्र आलाय परंतु फटका इथून मात्र फसला.
क्षेत्ररक्षक होते डीप मिड विकेटला, झेल मात्र टिपलाय आणि त्यानंतर आपण पाहू शकाल दिव्यांश 11 मरू आता नंतर आल्यानंतर नवीन बॅट्समन आपण पाहत आहे. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक होते टिपताई झेल आणि त्यानंतर मात्र आणखी एक विकेटचं पतन इथून मात्र आल्या पावली अखिलेशला सुद्धा परतावं लागत आहे आणि बॅट्समन इथून आणखी एक आउट होतोय तो म्हणजे विठ्ठल रुक्मिणी. शिवाजीनगर टीमला आणखी एक धक्का. टोटल चेंडूंचा खेळ आपण पाहिला तर अद्यापर्यंत संपलाय. 5 चेंडूचा खेळ संपलाय. षटक क्रमांक 4 सुरू आहे. स्लॉगरचं षटक आपण पाहू शकाल. ग्रामीण भाषेमध्ये ज्याला हाणामारीचं षटक म्हटलं जात आहे, डेट ओव्हर ज्याला म्हटलं जात आहे आणि त्या षटकामध्ये अद्यापर्यंत 5 चेंडू फेकल्यानंतर शेवटचा अंतिम षटक आणि त्यामधील अंतिम चेंडू आणि धावसंख्या आता थांबली गेली ती टोटल 30 धावा. शेवट कसा असेल? जर आला षटकार तर 36, चौकार आला तर 34 किंवा आणखी काही होईल का की कमबॅक राहील? तसंच गोलंदाजी करणाऱ्या निकेत पाटीलचं हे सुद्धा आपण पाहूया. पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला आपण पाहत आहे फटका. यावेळेला आपण पाहू शकाल आणि मी म्हटलं ज्या वेळेला जर षटकार आला तर 6 वाढतील. शेवट चांगला असेल आणि इथून मात्र शेवट केलाय गड. मंचाला दिली सलामी आणि रसायनी चषकामधील आजच्या रात्रीमधील दुसरा सामना आणि त्यामधील पहिली इनिंग आणि त्यानंतर आलेला षटकार. टोटल जमल्या 36. टार्गेट आहे 4 षटकं 37. जाऊया आपण पुन्हा एकदा देवेंद्रजी माली यांच्याकडे आणि स्वागत समारंभाकडे. मंचावर उपस्थित आपल्याला पाहायला मिळतील आपण बघतोय गुळसुंदे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आमचे मनोजदा पवार यांना मी विनंती करेन की आपण या ठिकाणी आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. आणि मी विनंती करतो या ठिकाणी आमचे राहुलजी पाटील आपल्याला विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागत करायचे आमचे मनोजदा पवार. कारण कोणतेही शृंखला असू दे मनोजदा पवार यांच्याकडून नेहमीच आम्हाला सहकार्य लाभतं. ते आमचे मनोजदा पवार एक जबरदस्त व्यक्तिमत्व आपण पाहू शकता. मंचावर त्यांचं स्वागत केलं जात आहे. अंकित मालुसरे आहे. ज्या ज्या वेळेस आपण बघतोय मी स्पर्धा असेल तर त्या प्रत्येक स्पर्धेसाठी मनोजदा पवार यांचं सहकार्य नेहमीच असतं. ते आमचे मनोजदा पवार यांच्या स्वागतासाठी आपण बघतोय. त्यानंतर त्यांचा मी मनोमनी या ठिकाणी स्वागत करतोय. त्यांना विनंती असेल या मंचावर आपण स्थानापन्न व्हायचं आहे. आणि मंचावर आपण बघतोय स्वागत केले जाते आमचे सतीशदादा साठे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आपण पाहू शकता. गुळसुंदे ग्रामपंचायतीचे आपण पाहतोय. त्यांना एक जबरदस्त व्यक्तिमत्व कोणतेही शृंखला असू दे त्यांच्याही माध्यमातून बऱ्याचदा सहकार्य केलं जातं. ते आमचे सतीशदादा साठे. त्यानंतर आमचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आयतेशीत यांनाही विनंती असेल की आपणही मंचावर यायचं आहे आणि आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आयत्याशीत यांच्या ठिकाणी स्वागत केलं जाईल. अंकित मालुसरे आपल्याला विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचं आहे, सन्मानित करायचं आहे. त्यानंतर आपण बघतोय आपल्या गुळसुंदे विभागातील एक युवा नेतृत्व MSCB मध्ये कार्यरत असले आमचे जितूदादा गाताडे
यांनाही विनंती असेल की आपण आमच्या स्वागताचा स्वीकार करण्यासाठी यायचं आहे. जितूदादा गाताडे यांचं स्वागत केलं जाईल. आमचे मित्र आपण बघतोय त्यांचंही स्वागत. तर बघतो आपण या ठिकाणी पहिल्या सत्रामध्ये पुन्हा एकदा 36 धाबा जमा झाल्यात, परंतु यावेळेस गोलंदाजीचा करिश्मा पाहायला मिळेल का, की पुन्हा एकदा या ठिकाणी गुळसुंदे संघ आपली चांगली फलंदाजी मैदानावर दाखवून प्रेक्षकांना चकित करून आज सामन्यामध्ये दुर्शेत समोर खेळण्यासाठी सज्ज होतील का. परंतु बघूयात त्या सत्राकडे आपण वळूयात. परंतु मंचावर उपस्थित आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी पाहुण्यांचं स्वागत. त्यानंतर आमचे कल्पेशजी पाटील यांनाही विनंती असेल की आपणही आमच्या स्वागत कक्षामध्ये येऊन आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. कल्पेशजी पाटील आपण बघतोय आमचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व या ठिकाणी पाहायला मिळते. आमचे कल्पेशजी पाटील त्यांचंही स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन आमचे आयोजक यांना की आपण आपल्या शुभास्ते या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचं आहे. आपल्याला पाहायला मिळत आहेत मंचावर सगळ्या मान्यवरांचा यथोचित सन्मान केला जातोय, कारण आपण म्हणतो ना की मैदानातील माती आणि क्रिकेटमधील नाती हे नेहमीच जोडले जातात. कारण आपण नेहमी म्हणतो की माणसाला जिंकायचे ते फक्त केवळ आपुलकीने, प्रेमाने आणि माणुसकीने. कारण आपल्याकडे भलेही पैसा नसेल, परंतु आपल्या जवळचे चांगले शब्द बरेचशी माणसं जोडत असतात. आणि तशाच माध्यमातून आपण बघतोय अंकित मालुसरे यांना बरेच या ठिकाणी मान्यवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या अंकित मालुसरे यांच्या माध्यमातून. कारण आपण पाहतोय अंकित मालुसरे यांचं खऱ्या अर्थानं या ठिकाणी प्रेम प्रत्येक मान्यवरांना या मैदानापर्यंत खेचून आणण्याचं काम केलं जात आहे. आणि ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सगळे समालोचक मित्र शुभम कदम असतील, त्यानंतर राहुल पाटील असतील, यश मालकर असतील, विलास कदम असेल, या सगळ्यांच्या मेहनतीनं ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. वळूया दुसऱ्या सत्राकडे, जिथे पाहायला मिळते एका बाजूला मरियाई गुलसुंदे, दुसऱ्या बाजूला शिवाजीनगर आपल्याला पाहायला मिळते. परंतु पहिल्या चेंडूवर जबरदस्त आघात पाहायला मिळतोय. इनिंगला या ठिकाणी सुरुवात होतीये चौकारानं. सदतीस धाबांचा पाठलाग करताना धाबा जमा झाल्या त्या तब्बल 5 धाबा धावफलकावर जिंकण्यासाठी 37 धाबांचा पाठलाग करायचा आहे. आपण बघतोय एका बाजूला शिवाजीनगर शेवट गोड केला होता. शेवटच्या चेंडूवर आलेला हा चेंडू इथे मात्र चेंडूला थोडंसं खोलवर टप्पा ठेवला. विकेट किपरने त्याचं काम चोख बजावलं. इथे पाहायला मिळते निर्धाव चेंडूची सांगता आपण बघितलं होतं मागच्या सामन्यामध्ये. तब्बल 9 चेंडू निर्धाव खेळल्यानंतरही उर्वरित या ठिकाणी आपण पाहिलं होतं 15 चेंडूमध्ये तो सामना संपवला होता. आणि अशा परिस्थितीत तो सामना जिंकला होता दुर्शेत संघानं. पुन्हा एकदा त्याच ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघतोय. आपण नेहमी म्हणतो की मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क नसेल तर फटका सजवण्याचं काम केलं जात नाही, आणि ते चित्र पाहायला मिळत आहे. या दरम्यान आपण बघतोय अजिंक्य भोवडे यांच्या या ठिकाणी आगमन होत आहे. आमचे एक जबरदस्त समालोचक मित्र त्यांच्या या ठिकाणी नक्कीच स्वागत. त्यानंतर आपण बघतोय आमच्या परिसरातील रमेशजी पाटील, त्यानंतर चंद्रकांतजी पाटील, नामदेव पाटील, या तीनही मान्यवरांना विनंती असेल या आपण मंचावर आपलं मनापासून स्वागत. तीनही मान्यवरांना या ठिकाणी विनंती असेल आपण मंचावरून स्थानापन्न व्हायचं आहे. या रसानी चषक 2025 मध्ये आम्ही आपलं मनापासून स्वागत करतोय. आपल्याला विनंती करतोय आपण मंचावर येऊन या स्थानापन्न व्हायचं आहे. इथे पाहायला मिळतोय पुन्हा एकदा 6 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 37 धाबांचा पाठलाग करायचा आहे. आणि 37 धाबांचा पाठलाग करण्यासाठी यावेळेस मात्र पाहायला मिळतंय चांगला प्रयत्न. यावेळेस पुन्हा एकदा बघतोय आपण. असं वाटलं होतं पहिल्या चेंडूवर चौकार आलाय शेखर, आपण बघितलं होतं. सुरुवात दमदार पाहायला मिळेल का. गुळसुंदे संघ जोशामध्ये सुरुवात केली होती. अगदी हा सामना लवकर संपवेल की काय, परंतु गोलंदाज त्यानं उत्तर दिलं की मीही कमी नाहीये. माझ्या जवळचे चांगले चेंडू टाकताना या ठिकाणी आपण भलेही पहिल्या चेंडूवर चौकार आला असेल, परंतु उर्वरित चेंडूवर आपण बघितलं 5 चेंडूवर फक्त आणि फक्त 2 धाबा खर्ची करताना या सामन्यामध्ये
आम्हीही या ठिकाणी मागे हटणार नाही आहोत याचं उत्तर देताना आपण पाहायला मिळतोय तर शिवाजीनगर. नक्कीच, कारण ज्या वेळेला पहिली इनिंग आपण पाहिली ना, त्या पहिल्या इनिंग मध्ये शेवटच्या चेंडूवर आलेला षटकार ते बरंच काही बळ देऊन जाणार आहे. कारण अगदी 30 धावा आणि त्यानंतरचा षटकार म्हणजे एक फायटिंग टोटल त्यांनी जमवलाय. आणि त्यानंतर मग सुरुवात भले मी म्हणेन चौकारानं झाली, परंतु चांगली गोलंदाजी म्हणेन, कारण साईनं फक्त खर्च केल्या 6 धावा. एक चांगली सुरुवात करताना आपल्या टीमसाठी एक लीडिंग गोलंदाजी आणि पहिलं पॉवर प्लेचं षटक. नक्कीच, कारण आपण नेहमी म्हणतो ना की आपली मेहनत करून पण आपले जर यश आपल्याला मिळत नसेल तर आपण नेहमी म्हणतो ना की आपला रस्ता बदलला पाहिजे, आपला सिद्धांत बदलला गेला नाही पाहिजे. कारण आपण नेहमी म्हणतो की मोठी झाडं असतात ना, ती फक्त त्यांची पानं बदलतात, मुळं बदलत नाही. आणि अशाच परिस्थितीत क्रिकेटचा खेळ मित्रांनो, क्रिकेटमध्ये जर का धावा सहजासहजी येत नसतील, षटकार चौकार पाहायला मिळत नसेल तर तुम्ही सिंगल डबल व सट या ठिकाणी घेतल्या गेल्या पाहिजेत. एकेरी दुहेरी धावांवर जास्त लक्ष केंद्रित केलं गेलं पाहिजे, परंतु इथं तसं घडलं नाही. पहिला चौकार आला, त्यानंतर आपण पाहिलं उर्वरित 5 चेंडूंमागे फक्त धावा जमा केल्या त्या 2 आणि पहिल्या षटकाच्या अंती धावा आल्या 6. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि गरज असेल ती 31 धावांची. 18 चेंडू 31 धावा. गोलंदाज निखिल नाईक, परंतु इथे मात्र जबरदस्त स्टँड अँड डिलिव्हर रोहित शर्मा स्टाईलनं मारला. चेंडू जाईल सरळ, 1 बाउन्स, सीमारेषा पार आलेला हा चौकार. सुरुवात आपण बघितलं होतं, पहिल्या षटकाची सुरुवात पण अशाच पद्धतीने केली होती. निखिल पाटीलनं चौकार लागून आपण पाहतोय निखिल पाटील एक चांगला खेळ बऱ्याचदा त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो. यावेळेस मात्र आपण बघतोय पॉइंटच्या रिजनमध्ये मारण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षकानं केलेली चूक. चेंडूचा पाठलाग केला जाईल, चेंडूला फील्ड केला जाईल का? 3 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत, परंतु इथे मात्र बघतोय खेळपट्टीवर धावा पूर्ण केल्या जात आहेत तब्बल 2. असं वाटलं होतं खेळपट्टीवर 3-4 धावा पूर्ण करतील काय 2 फलंदाज, परंतु धावा मिळतील तब्बल 2. मागच्या चेंडूवर आला होता चौकार, त्यावेळेस धावा झाल्या होत्या 10, परंतु या दुहेरीनं धावा झाल्या तर तब्बल 12 धावा धावफलकरती. जिंकण्यासाठी 37 धावांचं आव्हान पूर्ण करायचंय. अजूनही आपण बघतोय जिंकण्यासाठी 25 धावांचं आव्हान शिल्लक. उर्वरित चेंडूर मागे गोलंदाज आपण बघतोय निखिल नाईकच्या हातामध्ये भवितव्य शिवाजीनगर संघाचा, परंतु इथे मात्र पाहतोय आपण पुन्हा एकदा कार्पेट पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू येऊन पकडेल, फेकेल, तोपर्यंत मिळते. सिंगलच्या मदतीने आपण बघतोय 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय तो दिव्यांश 11 मर्याई गुळसुंदे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू इथे मात्र पाहायला मिळतोय, पंचांनी भीमर घोषित केलाय, पंचांनी नो चेंडूचा इशारा दिलाय, परंतु मिळतीये ती सिंगलच्या मदतीने. आता मात्र मनभर ताकद वाढवली असेल, कारण आपण बघतोय पुढचा चेंडू असेल उघडा डोळे आणि बघा नीट, कारण पुढचा चेंडू असेल फ्री हिट, कारण आपण बघतोय कमरेच्या वरून हा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. बऱ्याचदा अशा चुका पाहायला मिळत आहेत. यॉर्कर टाकण्याच्या नादामध्ये असे भीमर आपल्याला बऱ्याचदा आपण बघतो, परंतु या भीमरनं थोडंसं गणित नक्कीच बिघडणार आहे ते शिवाजीनगर संघाचं, कारण आपण बघतोय आता मात्र संधी असणार आहे ती एक मोठा स्ट्रोक्स खेळण्यासाठी. कारण बऱ्याचदा आपण बघतो फ्री हिटवर कोणत्याही पद्धतीची फलंदाज बाद होऊ शकत नाही, फक्त आणि धावबाद होऊ शकतो. आणि अशा परिस्थितीत आपण बघतोय या चेंडूवर असणारे फ्री हिट, या फ्री हिटचा फायदा उचलला जाईल का? धावफलकावर धावा आतापर्यंत आपण बघतोय 15 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आता मात्र फ्री हिट असणार आहे, एखादा मोठा स्ट्रोक्स पाहायला मिळेल का? आणि इथे मात्र चेंडूला उडवलाय, स्टँड अँड डिलिव्हर रोहित शर्मा स्टाईलने पुन्हा एकदा चेंडूला फेकून दिले आमच्या सलामी कक्षाला. या ठिकाणी आपण बघतोय सलामी जबरदस्त टोला, जबरदस्त पंच या ठिकाणी पाहायला मिळाला. तर फलंदाज निखिल पाटीलच्या बॅट मधून आलेला हा षटकार, या षटकाराने आपण बघतोय धावफलक जाऊन पोहोचलं ते तब्बल 21 या आकड्यावरती. 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. जिंकण्यासाठी 14 चेंडू आणि 16 धावांची गरज, 14 चेंडू 16 धावांची गरज. सामना आता मात्र जवळ नक्की चाललाय. अजूनपर्यंत आपण बघतोय सलामीची जोडी एक चांगला खेळ करते. शिवाजीनगर संघ विचार करत असेल की विकेट कधी मिळेल, विकेटचा शोध कधी कंप्लीट केला जाईल,
परंतु इथे पाहायला मिळतंय निर्धाव चेंडूची सांगता. आता मात्र कमबॅक केलं या गोलंदाज निखिल नाईकनं. पहिलं षटक फेकलं होतं साई गरतनं. अवघ्या 6 धावा खर्च केल्या होत्या पहिल्या सामन्यामध्ये, पहिल्या षटकामध्ये जिवंत ठेवलं होतं. परंतु या षटकाचा विचार करायला गेला, एक षटकार एक चौकार, थोडंसं महागडं षटक या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतंय ते गोलंदाज निखिल नाईकचं. परंतु पाहूयात निखिल नाईक एखादा अजूनही चेंडू या ठिकाणी आपण बघतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचलाय. कोणती चूक केली जाणार नाही. पहिल्या विकेटचा शोध कंप्लीट केला जातोय. विकेट मिळतीये. फलंदाज बाद होईल निखिल. गायक कारण आपल्याला पाहायला मिळत आहेत या स्पर्धेसाठी हे सॉन्ग त्यांनी गायलं, या स्पर्धेसाठी हे सॉन्ग त्यांनी रचलं आणि जबरदस्त संगीत आपण बघतोय. विनामूल्य या स्पर्धेसाठी फक्त आवाज दिला आणि आपल्या मैत्रीला या ठिकाणी सार्थ ठरवताना अंकित मालुसरे, राहुल पाटील या सगळ्यांना आपण बघतोय. विलाजी पाटील, त्यानंतर योगेश मालुसरे या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल. त्यानंतर जितेंद्र पाटील या तीनही मान्यवरांना विनंती असेल, या आपण मंचावर आपलं मनापासून स्वागत. आपण बघतोय, आपण आवाज ऐकला होता या स्पर्धेचं संगीत, या स्पर्धेचं गाणं सॉन्ग गायलं होतं ते रितेश बोंबले. एक जबरदस्त आवाज आपण पाहिला, जबरदस्त संगीत त्यांच्या माध्यमातून पाहिलं. त्यांचंही स्वागत आपण करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि आता वळूयात शेवटचे चेंडू. आता आपण बघतोय असतील शिल्लक तो बॉल 12 आणि गरज असेल 16 धाबांची. आयुष पाटील इथे मात्र जबरदस्त स्कूप करण्याचा प्रयत्न केलाय. तिलकरत्न दिलशानच्या स्टाईलनं हा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता. इथे मिळतंय दुसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न. कलेक्शन खराब केलं जात आहे. धाव पूर्ण झाली नसती, विकेट मिळाली असती. प्रत्येक प्रेक्षक, प्रत्येक क्षेत्ररक्षक डोक्यावर हात देऊन उभा आहे. काय केलंस, काय चूक केली आहेस. आणि थोडीशी तुतुमय पाहायला नक्कीच मिळाली होती, कारण आपण बघतोय ताळमेळ सगळ्यात महत्त्वाचा असतो दोन फलंदाजांमध्ये. आणि अशा परिस्थितीत हा ताळमेळ थोडासा चुकला होता, परंतु कलेक्शन खराब केलं ते विकेट किपरनं. आणि त्याच्याच बलबुत्यावर आपण बघतोय त्याच्याच मदतीनं या धाबा पूर्ण केल्या. 2 धावफलकावर धाबा जमा झाल्या. 23 धाबा धावफलकावर बाद झालेला फलंदाज निखिल पाटील, ज्यानं 14 धाबा खर्ची जमा केल्या होत्या. आपण बघतोय गेल्या 3 रात्री आपण बघतोय जनमान वडापाव सेंटर कळवे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतं. आपण आमच्या स्टेजच्या डाव्या बाजूला आपण त्यांची स्टॉल पाहू शकता. परंतु आजच्या रात्री त्यांच्याकडून आम्हाला मेजबानी आली आहे. धन्यवाद देऊयात ते जनमान वडापाव सेंटरला, कारण आपण बघतोय 3 रात्री सलग 3 रात्री भलेही या ठिकाणी आपण बघतोय आजूबाजूला दुकानं आपल्याला कमी पाहायला मिळत आहेत. आणि उसराई वडापाव सेंटर पण आपल्याला पाहायला मिळतोय आमच्या रस्त्याच्या कडेला. या ठिकाणी आपण त्यांना पाहू शकता. सुनील पाटील हे देखील आपण बघतोय, कारण आपण नेहमी म्हणतो की मैदानावर भलेही या ठिकाणी स्टॉल लावला असेल, परंतु प्रत्येक प्रेक्षकांची भूक ही त्यांच्या माध्यमातून भागवली जाते. त्यांनाही धन्यवाद देऊयात. आणि वळूयात सामन्याकडे. पुन्हा एकदा आपण बघतोय हा चेंडू टाकला जातो निर्धाव. 24 धाबा हा चेंडू टाकला जातोय स्वैर, आणि त्याचा फायदा मिळतोय. धाबासंख्येचं अंतर कमी आपल्याला पाहायला मिळतंय. 24 धाबा धावफलकावरती अजूनही गरज असेल 13 धाबांची. 13 धाबांची अजूनही गरज. हा चेंडू गलीमध्ये जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू पकडेल, फेकेल तोपर्यंत मिळते सिंगल डबलचा हे क्रिकेट, कारण गुलसुंदे संघाला माहिती आहे सामना जवळ आपल्या आवाक्याच्या मध्ये आलाय. आणि अशा परिस्थितीत एक चूक या ठिकाणी मागणी ठरू शकते. आणि त्या इराद्यानं आता मात्र एक संयमित खेळ सिंगल डबल्सवर लक्ष केंद्रित केलं जात आहे. मोठे स्ट्रोक्स त्याच वेळेस मारायचे ज्यावेळेस खराब चेंडू असेल, आणि चांगल्या चेंडूवर मात्र एकेरी दुहेरी धावा घ्यायच्या. अशा स्ट्रॅटेजीने आता मात्र पावलं उचलली जात आहेत विजयाच्या दिशेने. गोलंदाज आयुष यावेळेस मात्र खराब चेंडू टाकला होता. ऑफ स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू फक्त पंच केलं, दिशा दिली, आणि तडब्यांच्या रिजनमध्ये एक जबरदस्त स्ट्रोक्स पाहायला मिळत आहे. जातोय चौकार.
नक्कीच सोपा असेल, परंतु या ठिकाणी तुम्ही टाकलेले निर्धाव चेंडू, तुम्ही मिळवलेल्या विकेट्स या सामन्यामध्ये परत आणून देऊ शकतात, परंतु गुळसुंदे संघ आगाज केला होता चौकारानं. आता मात्र या ठिकाणी सामना आपल्या जवळ झुकवण्याच्या रीतीने मारेला हा षटकार पाहिला. फलंदाजी पाहायला मिळते शुभम सुर्वेचे, कारण आपण बघितलं मागच्या चेंडूवर चौकार, या चेंडूवर षटकार, 2 चेंडूचा खेळ केला त्यानं. आणि काय जबरदस्त फलंदाजी, जबरदस्त तडाखा दाखवला तो या मैदानावर. असं वाटलं होतं की कदाचित शेवटच्या षटकापर्यंत हा सामना जाईल, परंतु शुभमनं आल्या आल्या मारलेले 2 मोठे स्ट्रोक्स या सामन्यामध्ये गुळसुंदे संघाची ताकद आता मात्र दाखवतीये ती फलंदाजांची. जबरदस्त या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र चेंडू शिल्लक असेल 7 आणि गरज असेल 2 धाबांची. दुर्शेट टीमचे कर्णधार आपण टॉस करण्यासाठी यावं. दुर्शेट टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये येण्याची कृपा करावी, कारण याच्यामध्ये जिंकेल तो लगेचच दुसऱ्या फेरीतली मॅच या ठिकाणी खेळवली जाईल, याची आपण दक्षता घ्या. नक्कीच आपण बघतोय. मी विनंती करेन आमचे ज्ञानेश्वरजी मालुसरे यांना विनंती करेन की आपण मंचावर यायचं, स्थानापन्न व्हायचं. आपलं मनापासून स्वागत. शेवटचे चेंडू आता मात्र शिल्लक असेल 6 आणि गरज असेल 2 धाबांची. काल आपण बघितलं होतं प्रवीण काय जबरदस्त षटक फेकलं होतं, मेडन षटक फेकलं होतं ते प्रवीणनं, आणि तो सामना जिंकून दिला होता. तसंच काहीसं चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळेल का, कारण आपण नेहमी बघतो आमचे ज्ञानेश्वर मालुसरे अकोलोडी परिसरातील एक जबरदस्त सामाजिक नेतृत्व, सामाजिक कार्यकर्ते आपण पाहतोय. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी लागतील तेवढे चेंडू आणि या स्पर्धेसाठी मेडिकल किट त्यांनी पुरवलंय. त्यांचं मनापासून स्वागत. ते ज्ञानेश्वर मालुसरे यांचं आपण बघतोय मंचावर उपस्थित, आपल्याला त्यांना पाहू शकता. आणि आता मात्र शेवटचे 6 चेंडू गोलंदाज वापरण्यात येईल. प्रथमेशच्या हातामध्ये हा चेंडू, भवितव्य हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय, परंतु इथे मात्र चुकी केली आहे क्षेत्ररक्षकानं. चेंडू जाईल सरळ सीमा रेषा पार आणि हा सामना जबरदस्त